ओम विष्णवे नमः. तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो. आज आपण एक विषय छान घेऊन आलेलो आहोत. तुमचा ब्रेकअप झाला आणि तुम्हाला वाटतं हे अचानक झालं, पण मी तुम्हाला सांगतो न्यूमरोलॉजीने हे आधीच सांगितलं होतं. तुमच्या जन्मतारखेत तुमच्या मुलांकात एक रहस्य लपलेलं आहे जे प्रत्येक नात्याला प्रभावित करतं. आज आपण उलगडणार आहोत ते रहस्य. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजची इन्फॉर्मेशन तुमचं आयुष्य बदलू शकते. ब्रेकअप का होतो आणि न्यूमरोलॉजी काय सांगते हे सर्व ह्या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक माणसाचा एक मुलांक असतो. त्याच्या जन्मतारखेवरून ठरतो हा मुलांक. हा मुलांक सांगतो की तुम्हाला नात्यामध्ये कसे वागायचे आहे, तुम्ही कसे असता, तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि कोणाशी तुमचं जुळतं आणि कोणाशी जुळत नाही. ब्रेकअपचे मुख्य कारण असे काही नंबर्स आणि असे काही कॉम्बिनेशन्स आहेत जे तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे. पहिलं कॉम्बिनेशन आहे 1 आणि 4चं. 1 म्हणजे नेतृत्व, स्वातंत्र्य आणि स्वतःला राजा समजणार, आणि मुलांक 4 आहे. 4 म्हणजे नियम, स्ट्रक्चर. हे दोन एकत्र आले की क्लॅश अटळ आहे. 1ला हवा असतो फ्रीडम आणि 4ला हवी असते स्टॅबिलिटी. ह्याचा परिणाम शेवटी होतो ब्रेकअप. आता दुसरा कॉम्बिनेशन आहे 5 आणि 2. मुलांक 5 हा साहसी प्रेम असतं. मुलांक 2 हा भावनिक आहे, सिक्युरिटी शोधणारा आहे. 5ला काही काळासाठी एक्झिस्टिंग असतं पण टिकत नाही. आता 3 आणि 8. 3 हा क्रिएटिव्ह आहे, केअरफ्री आहे. 8 हा ॲम्बिशियस आणि मनी फोकस्ड आहे. 3ला मज्जा हवी असते आणि 8ला सक्सेस आणि प्रायोरिटीज ह्या वेगळ्या असतात. प्रायोरिटीज वेगळ्या, रस्ते वेगळे, आणि तुमचा इथे ब्रेकअप होतो. तर आपण असे कॉम्बिनेशन्स पाहिले. तर तुमचा मुलांक किती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आम्ही सांगतो तुमचं कोणाशी जुळतं आणि कोणाशी नाही. कोणता मुलांक जास्त ब्रेकअप करतो? करतात. जणू हे एक रहस्य उघडतंय. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक धक्कादायक सत्य. मुलांक 5 सर्वात जास्त ब्रेकअप्स होतात. हे लोक स्वभावाने मुक्त असतात, एका नात्यात बांधलेली असतात, किंवा बांधले जाणे यांना जड वाटते. यांना सतत नवीन अनुभव हवे असतात. लव करतात पण कमिटमेंट टाळतात. म्हणूनच यांच्या आयुष्यात ब्रेकअप जास्त आहेत. मुलांक 3 हा खूप इमोशनल आहे. इमोशनल ब्रेकअप्स होतात. हे खूप जास्त इमोशनली अटॅच होतात, स्वतःला इमोशनली इन्व्हेस्ट करतात, आणि मग पार्टनर खूप इमोशनली होऊन थोडं दुर्लक्ष जरी केलं तरी ते ओव्हर थिंकिंगनं तुटतं, आणि मग इथेच हा प्रॉब्लेम होतो आणि त्यांच्या नात्यामध्ये क्लॅश होतो आणि नाते तुटतात. आता मुलांक 6 त्याच्या विरोधात आहे. सर्वात कमी ब्रेकअप्स होतात, परंतु हे लोक नात्यासाठी सर्व काही करायला तयार असतात. लव, केअरिंग, कमिटमेंट याचे ब्रेकअप्स खूप कमी होतात, पण जेव्हा होतात तेव्हा असे होतात की ते खोल दुखावले जातात. पुन्हा त्यांना जोडण्याची इच्छा होत नाही, किंवा एखाद्या रिलेशन्समध्ये जाण्याचीही इच्छा होत नाही. तर तुम्ही ह्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येता कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढचा प्रश्न येतो. ब्रेकअप झालं, मनामध्ये एक भावना असते, एक्स परत येईल का? सर्वात कॉमन आणि ड्रामॅटिक प्रश्न. प्रत्येकाला हवा असतं माझा एक्स माझ्या सोबत पाहिजे. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनातच असतो. आणि ब्रेकअप नंतर काय होईल? येईल का तो? ती परत येईल का? तो परत येईल का? आणि माझं नक्की काय होणार? माझ्या आयुष्यात आहे की नाही कोणी? हे नंबर न्यूमरोलॉजीमध्ये पर्सनल इयर आणि पर्सनल नंबर, पर्सनल मंथ ह्या आयुष्यात काय उत्मात घालतात आणि काय होणार
हे आज आपण जाणून घेऊयात. पर्सनल इयर काढण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन करा. डिपिकल नाही आहे, थोडंसं साधं सोपं आहे. आपली प्रथम बर्थ डेट महिना लिहा आणि चालू वर्ष लिहा. ठीक आहे. आणि चालू वर्ष लिहिल्यानंतर त्यांचे सर्वांचे टोटल करा आणि टोटल केल्यानंतर जो काही आकडा येईल ते तुमचा पर्सनल वर्ष आहे. आता मी पर्सनल वर्ष काढलेलं आहे, मी घेतो 2. जर एखाद्याचं पर्सनल वर्ष 2 असेल आणि प्रश्न असेल एक्स परत येईल का? हो, शक्यता आहे. नात्याचं वर्ष आहे, जुने बॉन्ड्स जवळ येण्याची शक्यता आहे. तुमचा एक्स तुमच्यासाठी योग्य असेल तर या वर्षी रिकनेक्ट होण्याचीही शक्यता आहे. जर समजा एखाद्याचं पर्सनल वर्ष 9 आलं तर त्याने हे आलेलं नवीन एक्सला पूर्णपणे सोडून द्यावं आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये परत न येणं हेच खूप चांगलं आहे. त्यांनी नवीन नात्याला नवीन माणसं जोडावेत आणि नवीन रिलेशनमध्ये प्रयत्न करावेत. जर सपोज एखाद्याचं 6 आलं तर हे लव इयर आहे, लव बर्डसाठी आहे. ह्याच्यामध्ये नवीन नातं जोडा, नवीन रिलेशनमध्ये जावा, लग्न करा आणि कम्युनिकेट करा. जर पुढच्याला तुम्ही कम्युनिकेट नाही केलं तर तुमचं काही होऊ शकत नाही. आता तुम्हाला सांगतो तुमचा पर्सनल इयर नंबर तुम्ही कमेंटमध्ये टाका आणि मी सांगतो एक्सबद्दल काय होणार. तुमची एक्स काय असेल, कशी असेल, का गेली, काय झालं आणि येईल का नाही येईल, ह्या सर्व गोष्टी. ब्रेकअप नंतर आता महत्त्वाचा प्रश्न, ब्रेकअप नंतर काय करायचं? इमोशनली तर आपण काहीही करतो, बोलत नाही, जेवत नाही, घरच्यांना त्रास देतो, फ्रेंड सर्कलमध्ये राहत नाही, कुठे कुठे वाईट विचार येतात, मी फासच घेऊ का, मी मरूच का, मृत्यू, काही बऱ्याच हातच कापून घेऊ का, अशा बऱ्याच घटना माझ्यापर्यंत येतात. परंतु हे आज आपण जाणून घेणार आहोत. तुमचा मुलांक पहिल्यांदा जाणून घ्या, तुमचा स्वतःचा मुलांक काढा. हे तुम्हाला सांगेल की तुम्ही नात्यात कुठे चुकत होता आणि पुढे कसे वेगळे करायचं. आता दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला लकी तुम्हाला हील तर करावं लागेल ना. तुमच्या लकी नंबरनुसार तुम्हाला हिलिंग कोड्स वेगळे असतात. मी इथे काही नमूद करतो आहे. जर तुमचा मुलांक 5 असेल तर तुमच्यासाठी 14 ते 20, 2 असेल तर 11, 20 हे नंबर तुमच्यासाठी हिलिंग कोड आहेत आणि हे मोबाईलवरती तुम्ही वॉलपेपर म्हणून ठेवू शकता. आता त्याच्यासाठी हिलिंग डेसुद्धा आहेत. जर तुमच्या मुलांकाच्या दिवशी नवीन गोष्ट जर तुम्हाला करायची केली तर तुम्हाला त्या दिवशी नवीन चॅप्टर खुलेल आणि तुमचा युनिवर्स तुम्हाला रस्ता दाखवेल. आता त्याच्यासोबतच तुमच्या ह्या क्लॅशेस जे झालेले आहेत त्या नावाशी कुठेतरी जुळलेले असतील. नावाचे एनर्जीही चेक करून घ्या आणि एनर्जी आणि पार्टनरच्या नावाची एनर्जी क्लॅश होते का हे पहा. जर हे होत असेल तर एखादा एक्सपर्ट न्यूमरॉलॉजीकडून तुमच्या नावाची कम्पॅटिबिलिटी चेक करा आणि नंतर तुम्ही त्याला दुरुस्तही करून घ्या. मित्रांनो, ब्रेकअप हे शेवट नाही. न्यूमरॉलॉजी सांगतं की प्रत्येक ब्रेकअप तुम्हाला एक चांगल्या नात्यासाठी तयार करतं. युनिवर्स तुमच्यासाठी एक योग्य व्यक्ती आधीच ठरवून ठेवतं आणि ते ठरवलेली आहे. फक्त तुमचे आकडे जुळायला हवेत आणि तुम्ही योग्य आकडे बघून त्या व्यक्तीला तुम्हाला फक्त कनेक्ट व्हायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट व्हाल त्यावेळेस तुमची डेस्टिनी खूप छान असेल. तुमचा ब्रेकअप कोणत्या मुलांकमुळे झाला, कॉन्फ्लिक्टमुळे झाला असं तुम्हाला वाटतं तर कमेंटमध्ये सांगा आणि आपलं आयुष्य सुधारा. आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या घटना होतात आणि ह्या छोट्याशा घटनेमुळे आपण नाराज होणं शक्य नाही आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असा मुलांक जो तुमचा सोलमेट आहे. तो व्हिडिओ मिस करू नका. जर मिस केलात तर ब्रेकअपच्या नंतर सोलमेट आहे की नाही हेच बघायचं विसरून जाल. तर आपल्यासोबत जोडले राहावा आणि जोडण्यासाठी फक्त सारथी कामेश जगताप द कामेश न्यूमरॉलॉजी. तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता सारथी कामेश जगताप, इन्स्टाला सर्च करू शकता सारथी कामेश जगताप, फेसबुकलाही सारथी कामेश जगताप आणि पर्सनली तुम्ही जोडू शकता. आपला नंबर बायोमध्ये आहेच आणि तुम्हाला आवडलंच तर नक्की तुम्ही संपर्क कराल आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून पुढच्याचंही कल्याण होईल आणि तुमचंही कल्याण होईल. धन्यवाद. तुम्ही असेच जोडलेला प्रेम खूप द्याल अशी मी अपेक्षा करतो.